सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता शरयू आणि तिची आई सगळ्या बहिणी लग्नाच्या हॉलवर पोहोचलेल्या असतात. त्यांना समायराने गाडीतून न आणता त्यांना बसमधून येण्यासाठी सांगितलेलं असतं. समायराने शरयूचा आणि सगळ्यांचा खूप अपमान केलेला असतो. तरीसुद्धा सगळ्याजणी लग्नाच्या हॉलवर पोहोचलेल्या असतात. तिथे आल्यावर मात्र शरयूला एक हार सापडतो, जो शरयू सांगते की त्या ज्या आजी होत्या ना, त्यांचा मला हार सापडलेला आहे. प्रमिला आणि तिची मावशी शरयूला सांगतात की जा त्या आजींच्या हातात नेऊन द्या. शरयू जेव्हा एका रूममध्ये जाते तेव्हा तिथे भरपूर दागिने ठेवलेले असतात आणि लाईट्स गेलेले असतात. जेव्हा लाईट येतात तेव्हा तेजस्विनी समोर असं दिसतं की शरयूच्या हातामध्ये सोन्याचा हार असतो आणि तिला असं वाटतं की शरयू चोर आहे, ती हार चोरायला चाललेली होते. ती शरयूला बाहेर ओढत ओढत आणते आणि सगळ्यांसमोर ती शरयूचं तोंड फोडते. जयसुद्धा म्हणतो की ही मुलगी इथं कशाला आलेली आहे. शरयू ओरडून सांगते की मी चोर नाही, पण तिचं कोणी ऐकतच नाही आणि मग तेजस्विनी तिला लग्नाच्या हॉलमधून बाहेर हकलून देते. परंतु थोड्याच वेळामध्ये जयला तिची दया येते. जयला असं वाटतं की ही मुलगी खरंच चोर नाही, आपण तिचं म्हणणं एकदा ऐकून घ्यायला हवं आणि मग जय शरयूला घ्यायला तिच्या मागे मागे जातो आहे. काय आता जय शरयूला पुन्हा लग्नाच्या हॉलमध्ये आणण्यामध्ये यशस्वी होईल का आणि जय शरयूची माफी मागेल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार.